मित्रांनो, अजूनही गोल्ड, सिल्वर आणि शेअर मार्केट ह्याची चर्चा निरंतर सुरू आहे. कधी गोल्ड थोड्या किमतीने वाढतंय, कधी गोल्ड परत थोड्या किमतीने कमी होते. हे सत्र लगातार गेली कमीत कमी 6-8 महिने सुरूच आहे. जेव्हा जेव्हा जगामध्ये किंवा फायनान्शियल इनसिक्युरिटी जाणवते तेव्हा तेव्हा गोल्डचे रेट हे वाढतात. सध्याचा सिनारिओ पाहता माझ्या व्ह्युअर्सला माझे सजेशन आहे की जर तुम्ही गोल्ड घेऊन ठेवले असेल किंवा तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट पूर्वीपासून करत आला असा आणि तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त गोल्ड असेल तर माझे सजेशन हे आहे की त्यातले 30 ते 40% गोल्ड सेल करून तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. परत सांगतोय, हे एक सजेशन आहे, रिकमेंडेशन नाही. मी ह्यासाठी तुम्हाला 30 ते 40% गोल्ड सेल करून प्रॉफिट बुक करायला सांगू. कदाचित याच्यावरती जर सोनं परत वाढलं तर तुमच्याकडे 60 ते 70% सोनं बॅलन्स असेलच, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होईलच. पण समजा कधी सोन्याचे रेट कमी झाले तर तुम्ही 30-40% जे सोनं विकलं आहे त्याचं प्रॉफिट बुकिंगचं समाधान तुम्हाला लागेल. आता यापैकी काही लोक म्हणतील, अहो आमच्याकडे तर सोनं पण नाहीये आणि आम्ही सोनं खरेदी पण करू शकत नाही, कारण सोन्याचा भावच आता 1.5 लाखाच्या वरती गोळ. तर मला अशा लोकांना हे सजेशन आहे, तुम्ही सोनं खरेदी नाही केलं ठीक आहे, आता पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सोन्यामध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला फिजिकल गोल्ड घ्यायची काही गरज नाही आहे. तुम्ही महिन्याला 1000 रुपये, तुम्ही महिन्याला 500 रुपये पासून सुद्धा सोनं घेऊ शकता. एखादा गोल्ड म्युच्युअल फंड किंवा गोल्ड ETF मध्ये तुम्ही 500 रुपये मंथली पासून सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे नसेल तर मग प्रश्नच नाहीये. पण असं नाही की तुमच्याकडे जास्त पैसे नाहीत म्हणून तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुम्हाला गोल्ड ETF बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला ETF टाईप करून पाठवा. मी तुम्हाला गोल्ड ETF इन्व्हेस्टमेंट बद्दल अधिक माहिती नक्की देईन. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.